आज या ठिकाणी शिवनेरी चौक मित्र मंडळ पेठमा यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी प्रयोग केलेला आहे मंडळी आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो। या ठिकाणी त्यांनाही नियोजन करणं कारण का एवढं याची पण काळजी घेईन तुमचं पेट्रोल खर्च वसूल केल्याशिवाय माकड गोवा पाठवणार नाही याची पण काळजी मी नक्की त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर ज्यांची आता बारी झाली बारी असते का नाही बारी करायला अंगावर यायला पाहिजे का नाही घासून गेल्यावर तू मजा येते ह्या वसडीचं काहीच नाही बारी असते तिला अशी काही मनावर घेईन ना तुम्ही बघा फक्त जरा फक्त देवाधिकांचा होऊन जाऊ दे हे की नाही। मात्र या ठिकाणी आदिमाय आदिशक्तीचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि खास करून या ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम करतो आणि म्हणून मला सांगावं वाटतं की मी प्रत्येक नवरात्रोत्सवामध्ये सांगित असतो याची महती की आपण नवरात्रोत्सवामध्ये गरबा खेळतो। या गरब्याचे एवढं महत्व आहे की ईश्वरानं शिवानं शंकरानं रासलीला करण्यासाठी पार्वती माता या कृष्णाच्या रासलीलेमध्ये सहभागी झाली तर शंकर म्हणत होते मलाही तुझ्या या श्रीहरीच्या गरब्यामध्ये मला नाचायचंय रासलीलेमध्ये नाचायचंय। तेव्हा पार्वती मातेने सांगितलं की इथं पुरुषांचं काम नाही इथं सगळे महिला वर्ग सगळे त्याच्याबरोबर रासलीला करतात। तर त्यावेळेला शंकराने या ठिकाणी स्त्रीचं रूप धारण केलं आणि या गरब्यामध्ये रासलीलेचा आनंद लुटलेला आहे अशी रासलीला आहे। आणि म्हणून भालचंद्रा तू विनायका सर्व सिद्धीच्या दायका कला गुणांच्या नायका तरी तू गणनायका धैर्य जोगेश्वरी केदारनाथा नमित चरणी ठेमुनी माथा वरदायक तू हे सुखदाता रंग भरावे रणी तू आता। आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रीचे नवरसाने युक्त अशी जी रात्र आहे आणि म्हणून त्यासाठी घेतोय नवरात्रीच्या 9 दिवसाला भर चैतन्य ईश्वरी हो नवरात्रीच्या 9 दिवसाला भर चैतन्य चरचरी हो मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली कर्जेश्वरी हो मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली कर्जेश्वरी हो नवरात्रीच्या 9 दिवसाला नवरात्रीच्या 9 दिवसाला भर चैतन्य ईश्वरी हो मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली कर्जेश्वरी 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 हो नवरात्रीच्या 9 दिवसाला नवरात्रीच्या 9 दिवसाला भले चैतन्य ईश्वरी हो मंडपी बसली ही जगदंबा मंदिरी सजली कर्जेश्वरी 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 हो चाले आदिमाया शक्तीचा सागर चाले आदिमाया लोटे भक्तांचा दर्शना सागर दर्शना सागर दर्शना सागर देवी देवता अस्ति सुखा सागर होई आनंद सारांचे कर होई आनंदी सारांचे कर होई आनंद सारांचे कर
अवली नाही परमेश्वरी हो मंडपी बसली जगदंबा मंदिरी सजली करमेश्वरी हो मंडपी बसली जगदंबा मंदिरी सजली करमेश्वरी हो बसली जगदंबा मंदिरी सजली करमेश्वरी हो मंडपी बसली जगदंबा मंदिरी सजली करमेश्वरी कवी रत्नाकर रणात गाजे बोला कंदरदास वळीचा शिवचैतन्यला थोड्याने वेळी सकाळ नवयुग हनुमान नृत्य कला पद्धत बोर्डे होटल वाडीचा बोल तू रे हरे विजय याला काय बोलायला काय देवादिकाचा पण अगोदर काय समजत नाही हे की नाही फक्त देवाचं गाणं घेतो या ठिकाणी गणवा या ठिकाणी 21 दिवसाचे गणपती सोहळा कानी हा घुमतो ईश्वर हे की नाही बाप्पा जरी दूर गेले असले तरी आजही कानात घुमतोय सूर गणपती बाप्पा मोरयाचा कानी हा घुमतो ईश्वर माझं भरून येतय उर तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय उर तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय उर तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येतय उर तू आम्हा सोडून जाता दूर गणपती बाप्पा मोरयाचा कानी हा घुमतोय सूर गणपती बाप्पा मोरयाचा कानी हा घुमतोय सूर माझं भरून येतय गणपती बाप्पा मोरयाचा कानी हा घुमतोय सूर माझं
येत तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येत तू आम्हा सोडून जाता दूर माझं भरून येत तू आम्हा सोडून जाता दूर ही वसाडी जशी काय पांचट काहीच नाही बाई तुला कोणी काय ऐकलेलंच नाही काय आहे की नाही पुरुषाने एक वेळ बोलणं ठीक आहे ही मिनी आहे ना त्याच्या वर्षी आहे एक नंबरची पांचट आहे की नाही हा खतलं पाणी नसला तरी खतलावणार मोठी फरशी आहे इकडं काढून करू नका आणि बुवा आले की कानात बोट घालून ठेवा येणे इकडे आहे ना शेवट बुवा आल्यानंतर सगळ्यांनी कानावरचं सगळं पडतो बाहेर काढले नाहीत बाई आहे की नाही ही माकड बुवाची खासियत आहे बाई मी काही याड लागलं म्हणून काही बाई पण बोलत नाही आणि आता सर्व सुज्ञ मंडळी आहेत महिला वर्ग सर्व उच्च शिक्षित आहेत त्यांना शब्दांचा खेळ कळतो म्हणजे जो काही खेळ आहे तो कळतो जी कथा आहे ती कळते एवढं कोण अडाणी झाले नाही बाई आणि उगाच सांगतेस बैलांनी भाऊ करत एवढं बाई एवढे अडाणी आमच्याकडे कोण झालेलं नाही त्या तिकडे असलं तर बघ तिकडे मंडळ गडात हा आमचं चिपळून खेळ सगळं सुशिक्षित मंडळी आहेत सगळी त्यांना सर्व काही ज्ञात आहे कथा काय आहे शब्दांचा वापर काय आहे आणि त्याच्यामुळं तू ह्या गोष्टी तरी महाकाळ तुम्हाला सांगू नको आणि म्हणते झपूक झपूक बुक्कीत म्हणते टेंगूल देईल तू टेंगूल दे मी असं टेंगूल काढील ना मला म्हणते बुवाच्या जीवात काय आहे आता पुढच्या बाजूला म्हणेल काय मला माझ्यावर बारीक करणार बारीक माणसाच काम करतात ना बारीकच माणसावर झाडावर चढायला कुठं काय करायला बारीकच माणसा लागतात आणि कामाचं काम करतात आणि म्हणते काय गवळण गायला वसाडी काढा ती काट कुडायची गवळण गायला गवळण म्हणे कानाचा गळून पडला बोलते ना नाही डूल डूल तिला काय म्हणायचं डूल गळून पडला हलवून 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 पडला असतं तर ठीक आहे हलवून म्हणजे आपला चालता चालता हलत्या म्हणून पडलं ठीक आहे हलवून पडला म्हणते म्हणजे तो कानात डूल पडावा म्हणून आपला कान हलवून द्यायचा असं काय काय म्हणजे कानातला पडायच पाहिजे म्हणजे तो हलवून पडला म्हणते आणि बाय गळल्याशिवाय काही घडत पण नाही पाऊस गळतो म्हणून गर्भाधाते धरती आहे की नाही काय चालत नाही विश्वच चालत नाही बाई आकाशानं गळावं पृथ्वीनं गर्भात राहावं आणि त्यातनं या ठिकाणी चांगलं सोन्यासारखं पीक द्यावं ही सृष्टीची निर्मिती आहे बाई त्यात काय वाईट आहे काय वाव आहे मध्ये गळून पडला तो गळून पडला तो वसाडा गावला कानाच्या हाताला कुठं भोका बिकत कुठं पडला होता राहणार मग तो एकदम असा मिरवला आता मिळल्यानंतर घालायला पाहिजे ना भोकात घातला एवढाच विषय काय घेतो बघा गवळणीची गाठ ते रिक्षानं बसले टॅक्सीनं बसले हलवून हलवून पडलंय गळून म्हणते साऱ्या लोकांमध्ये गौतम बिरवी तो हसोकामध्ये एखादं घातलंय भोकामध्ये काय चुकीच आहे काय असू दे काय तुम्हाला नाचून म्हणायला पाहिजे हलवून हलवून पडलंय गळून हलवून हलवून पडलंय गळून म्हणते साऱ्या लोकांमध्ये बिरवी तो हा झोकामध्ये जगात नाही भोकामध्ये बिरवी तो हा झोकामध्ये जगात नाही भोकामध्ये बिरवी तो हा झोकामध्ये या कानात नाही भोकामध्ये बिरवी तो हा झोकामध्ये या कानात नाही भोकामध्ये या ठिकाणी शुभम नाही खतवतो आहे की नाही तुम्हाला सांगतो ना या शक्तिद्रयामध्ये जर चिकनी सुंदर कोण असेल ना ते वसाडी हीच आहे
वाईट म्हणत नाही, पण ह्याच्यात सगळी गोरी गोमटी कोण असतात ना? काय तुम्हाला वाटतं का नाही लवकर लग्न केलं म्हणून? ऐका ऐका, मी घेतो सगळ्याच घेतो, फक्त तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला नीट कळू दे, सगळ्यांना एन्जॉय करू दे, नंतर मध्ये बोला. हे की नाही? कधी कधी वाटतो का नाही एवढी चिकणी बघितल्यानंतर लग्न अगोदर उगाच केला म्हणून, नाही का? लग्न लवकर केल्याची कोणाला जीव वाटते का? एवढी वसाडी चिकणी असू दे, पण एवढी हाय तर मेले बारी जरा हडस कर ना. बारी कशी कडकोड लागायला पाहिजे ना, तेव्हा समोर जावं लागेल ना. मी म्हणून म्हणतो काय, माझ्या मैत्रिणीला सांगतोय, काय मी करते बारी असून गोरी पान, काय मी करते बारी असून गोरी पान, खरं सांगतो तुला विचारची माझ्या याची शपथ का घेऊ मी? हिच्या त्याची शपथ घेऊन सांगतो, आण म्हणजे शपथ ना, ऐक नाही. खरं सांगतो, हिच्या आईची शपथ, हिच्या आईची गाण, आण म्हणजे शपथ. काय चुकीचं आहे का? हा, कर्मीज करते बारी असून गोरी बाण, खरं सांगतो तुला हिच्या आईची गाण. गोरे हे गाल चिकन माल पाहून बोल, ऑल मध्ये सर्व ना पाहून बो सर्व, बरोबर ना? पाहून बो सर्व, बरोबर ना? होते हाल पाहून जवळीला सांग आनंदात, कर सांगतो तुला विचारची काय मी करते भारी असून गोरी पान, खरं सांगतो तू विचारची काय पोहा लागला आपण म्हणी, पोहा 2-2, 3-3 गाणी नाही तर माझ्याकडे थमक आहे, उद्याही बाजी आहे. मग सांगितलं त्या ठिकाणी वेगळी गाणी पाहिजे, तिथेही गाणी वेगळी घेतली, आजही गाणी वेगळी देतोय, आणि ते पण देण्याची ताकद आहे. म्हणून नंतर म्हणी पोहा एवढ्या एवढ्या गाठी देतो, आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण का एवढे रसिक वर्ग आले त्यांना काय ना काय दिलं पाहिजे, आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे विषय मारतो, नंतर माझी गवळण घेणार आहे. हा, आणि म्हणून या ठिकाणी चुटका घेतो गवळणीचा. ही एवढी भारी आहे ना गवळण, याच्यामध्ये काय मेनी मुराटे नाचते, आणि म्हणून आहे ना एका झटक्यात पाणी काढे. काय गवळण दिसते, काय दूधच नेत नव्हत्या, त्या यमुनेच्या डोहात पाण्याचे माठ पण न्यायचे, आहे की नाही? एक बिस्किटनं दगड जरी मारला ना तरी पाणी हंडीतून काढील का नाही? पाणी काढील ना ग हंडीतून, हंडीतनं काढील ना. द्या तुमच्यासाठी आणलंय बघ यमुनेच्या या तीरी, येऊन वर थंडीतून, या यमुनेच्या या तीरी येऊन वर थंडीतून, नको जाऊस तू मातून, काढील पाणी तुझ्या ग हंडीतून. काय चुकीचं नाही ना? ताकद आहे बाई. बघ यमुनेच्या या तीरी येऊन वर थंडीतून, नको जाऊस तू मातून, काढी पाणी तुझ्या ग हंडीतून, तू मातून काढी पाणी तुझ्या ग आणि मथुरेला बाहेर जाता कामा नये. कारण का, हे सर्व गोकुळामध्ये दैवत गेलं पाहिजे, दष्टमुक्त पोरं झाली पाहिजे, आणि म्हणून श्रीहरीचा कायदा असायचा. आपण नमनामध्ये सांगतो श्रीहरीचा कायदा आहे माझा, तर ह्या बाईला मजा वाटायची, काय मेल्याचा कायदा, ही पोरा काय कायदा दाखवणार. पण ही चुटुकली पोरा रस्ता अडवल्यावर काय म्हणतात ना, काय करतात तिला माहितीये. तर ही काय म्हणते विषय माझा, ते सांगतात, अगं काय घेतलं दाखव, अगं दुधू दाखव तू, कायदा हा बाईला वाटते माझ्या. अगं सांगतो मी, दुधू दाखव तू, हा कायदा बाईला वाटते मजा. कसं म्हणतो बघा, शब्द फक्त एक 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 पुढे पुढे घेत जा. हा, सांगतो मी आज उतरीन माझ
मिळेल तुझला सजा काली गुलाम धरती फक्त तुझे जबान सांगतो मी आज उतरीन माझं मिळेल तुझला सजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा ग हा कायदा आहे तो बाईला वाटते मजा ग दूध दाखवतो हा कायदा तिला वाटते मजा विषय कसा घेतो बघा कायदा बाईला वाटते मजा बरोबर आहे अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी आज उतरीन माझा मिळेल तुझला सदा सांगतो मी आज उतरीन माझा मिळेल तुझला सदा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा तुमची मावशी बाई खरंच आहे गजाग तुमची मावशी बाई खरंच आहे गजाग अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा थोडं ऐका नाही तर होतील तुमचे हाल होतील तुमचे हाल नको होऊस बाई लाल चालला आहे काळाचा गर्दन काल काळाचा गर्दन काल काळाचा गर्दन काल शरण याग हरिचरणाची अंतर त्याला फसाग शरण याग हरिचरणाची अंतर त्याला फसाग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा मग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा मग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा सांगतो मी आज उतरीन माझा मिळेल तुझला सजा सांगतो मी आज उतरीन माझा मिळेल तुझला सजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा अग सांगतो मी दूध दाखवतो कायदा बाईला वाटते मजा दादा तुमची फरमाईश आहे काय जो तुम्हारे उड्यावर हा घेतो त्यांची फरमाईश घेतो हा तर बाई म्हणते कसं सांगू बाळा महागळा तुझ्या राहायचा आता मगाशी घेतली तुझ्या आईची काय तुझ्या आईचा भोग आहे काय बाल काय बाल काय तू तुला तू ये ना म्हणजे तुला कसं याड काढतो समजेल नाही तर मला एक दिवस बोलव हा या ठिकाणी यांची फरमाईश घेतो
जो तो मारील उड्यावर. त्याने माल लुटल्यानंतर आनंदानं एखादी काकडी चोरून आणा मी आणि सगळ्या सवड्याला आनंदानं उड्या मारी द्यावा. तसं सवड्यावर आल्यानंतर ते उड्या मारतात, आनंद व्यक्त करतात. असाच विषय आहे. म्हणून शॉर्टकट घेतोय. जसं उमराच्या झाडाचं जाताचं मुन बाळ गोपाळ बघा लागता हाताला माल. त्याला आणून सवड्यावर कसं सांगू या पोरीला जो तो मारील उड्यावर. 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 बघाचं मुन बाळ गोपाळ बघा लागल्या हाताला माल. त्याला आणून सवड्यावर. कसं सांगू या पोरीला जो तो मारील उड्यावर. 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 काही प्रॉब्लेम नाही. सगळे आयोजक या ठिकाणी सक्षम आहेत आणि म्हणून सगळ्यांनी आनंद लुटत होते या ठिकाणी. सगळ्यांनी आपले सगळीच मंडळी आपले आहेत आणि म्हणून या ठिकाणी बाई मंडळी तुम्ही काही लक्ष द्या. काही तिकडे झालेलं नाही. आहेत आपले सगळे कार्यकर्ते मंडळी एकदम गंभीर आहेत. काही काळजी करू नका. हा तर मी म्हणते महाकाळाचं घेतोय. मी भूतानीचा विषय त्या ठिकाणी फरशीवरती दिला होता आणि आज या ठिकाणी वेगळा विषय घेतोय. मनोरंजन म्हणून घेतोय. तर कंस या ठिकाणी देवकीला म्हणतोय अगं मला आकाशवाणी झाल्यापासून मला झोप लागत नाही. तुझी जी 8 पोरं आहेत ना त्या 8ला पण मी याची खोलून मारीन. 6 मारली, 7वा हाताला लागला नाही. 8वानं सगळा घात गेला. तर देवकीने एवढंच सांगतोय कंस अगं तू आता तुला दुर्गामध्ये काही काम नाही. आता तुझी फक्त 8 मोजी बस. तुझ्या जे 8 आहेत त्या 8ला तू मोजीत बस. तुझ्या 8 मोजीत बस. तुझ्या 8 तू मोजीत बस. हा हिला पण काही काम नाही. मेरी उगाच बारी करायला आली मसाडी. मेरे एवढे जण घरातले 4 बारे होती. निस्ती रटाल बारी. 4 कडव्याची गाणी. आणि म्हणून म्हणते काय बघा एकेकाला खोलून मारेन जसं जन्माला येईल तसं. कंस म्हणतोय एकेकाला खोलून मारेन जसं जन्माला येईल तसं. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. एकेकाला खोलून मारीन जन्माला येईल तसं. एकेकाला खोलून मारीन जसं जन्माला येईल तसं. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. होती ही आकाशवाणी माझ्या काळजाचं झालं हे पाणी पाणी. माझ्या काळजाचं आलंय पाणी पाणी. माझ्या काळजाचं आलंय पाणी पाणी. आता करीन बाई माझ्याच या हाताने तुझी सार पोरी. तुझी सारी पोर मारीन देवगणानी. तुझी सारी पोर मारून देवगणानी. मारीन सारी पोर मारीन देवगणानी. मरण 8व्या हातून आठवता होत नाही हे तसं. मरण 8व्या हातून आठवता मनात होत नाही तसं. तुला काम नाही धंदा राहिलं ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिलं ग बाई. तुझ्या 8 मोजीत बस. तुला काम नाही धंदा राहिला ग बाई.
तुझ्या कामोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या कामोजीत बस होईल माझ्या मना जेव्हा पाठवील बाळे तुझी मी यमसरणा जेव्हा पाठवील बाळे तुझी यमसरणा जेव्हा पाठवील बाळे तुझी यमसरणा तुझी करायचं नाही खरंच मी वल्गना फार करीन मी तुझ्याच या नंदना तुझ्याच मी तुझ्याच या नंदना फार करीन मी तुझ्याच या नंदना ऐकता आकाशवाणी मी ऐकता आकाशवाणी जगण्याचा संपल रस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या मोजीत बस तुला काम नाही धंदा राहील ग बाई तुझ्या मोजीत बस या ठिकाणी दादाची फरमाईश फक्त छोट्या त्याची फरमाईश आहे म्हणून त्यांची फरमाईश आहे की या ठिकाणी आशीष म्हणजे आशीर्वाद या पांडवांची वाट लावण्यासाठी या ठिकाणी गांधारीला दुर्योधनाला सांगितलं होतं की या ठिकाणी माझ्या समोर फक्त लग्न होऊन ये समोर तुझं संपूर्ण शरीर या ठिकाणी वज्रासारखं करेन तर ते आशीर्वाद देते वागून म्हणजे हा मागून आशीर्वाद घेतो वागतो आई जवळ कशासाठी तर आशीष वाट लावायला पांडवांची आशीष वाट लावायला है की नाही देव कारणीभूत होती ही बाई महाभारत घडवायला तर तुमची फरमाईश कारणीभूत होती ही बाई महाभारत घडवायला भगवा कोण मागून देते बया शिशॉट लावायला मागून देते बया वाकून मागून देते वयाची चोट लावायला वाकून मागून देते वयाची चोट लावायला या ठिकाणी गणपतीची तिने या ठिकाणी त्या चंद्रधर नावाच्या एका साधूचा या ठिकाणी तपस्वीचा या ठिकाणी 4 मुलांना नागानं मारली आहे तो विषय या ठिकाणी घेते मारली तुझी ना गाणं नागानं मनसा देवी होती जी गणरायाची बहीण आहे आणि ह्या तिचा जो विषय त्या विषयातलं मला कथा गावल्यानंतर मी ते गाणं लिहिलं मी जिरविली मस्ती तू घेतलीस धास्ती आता सोसत बस तू गुमान पाहता हाल करीन लाल मारली तुझी नागाण 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 अभिनंदन नावाचा चंद्रधर बाबाला हो नाही त्याची सुंदर
कान मिळली बघाई कंठ बघाई निर्घंट बघाई निर्घंट होता भक्त शिवाचा भक्त होता भक्त शिवाचा भक्त चालत या मार्गाने हे पागल हाल करी दलाल मारली तुझी नागाने हे पागल हाल करी दलाल मारली तुझी तो गांडीव धनुष्याचा विषय त्या ठिकाणी चुटका फक्त देतोय मी. माझे 2 विषय दिलेले आहेत. नियमाप्रमाणे तुम्हाला नवीन विषय मिळालेले आहेत ना. हा गोल गोल अंड घेऊया. फक्त आपण मोकळे घेतो तो कोण मोकळे घेतो. हा तर या ज्या पांडवांची जी शस्त्र होती पांडवांची शस्त्र अज्ञातवासाच्या काळामध्ये विराट नगरामध्ये असताना द्रौपदीनं पांढऱ्या फडक्यामध्ये लपटली आणि शमी वृक्षाच्या झाडावरती ठेवली. अशी सगळी पांडवांची शस्त्र ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील गांडीव सर्वश्रेष्ठ होता. आता धनुष्याचं नाव गांडीव ठेवली त्याला आपल्याला काय करायचंय बरोबर ना. त्या धनुष्याचं सोन्यासारख्या धनुष्याचं नाव गांडीव ठेवली. आपण म्हणतो ना एखादी वस्तू चांगली कुठली आहे. हा साऊंड र ही लाईट र तसं गांडीव र गांडीव र बरोबर ना. चुकीचं आहे काय. ही बसाडी मला शास्त्र शिकवायची होती. एखादी वस्तू म्हणतो बँजीव र बरोबर ना. पॅड र है की नाही तसं गांडीव र बरोबर ना. गांडीव र मी काय चुकीचं म्हणत नाही. ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील आपण ह्याच्यातील पण म्हणतो पण ही जी शस्त्र म्हटलं तर ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील गांडीवर बरोबर ना. हिच्या फक्त गालावर तिल आहे वसडीच्या. मला काल म्हणते हा मेला कुठं बघायला आला तो माझ्यावर तिल आहे तो एवढी शेडी बाई आहे. तिला सांगितलं तू जेव्हा नागडी होतीस ना जेव्हा आला होता तिकडे फिरायला गेलो होता तिकडं काय नाही बोला. हा घेतो तिला बघा. होते अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर तुम्ही ऐका हो बर सांगतोय खरं हिच्यातील हाय गांडीवर तुम्हा सांगतोय खरं ऐकावं भर 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 हिच्यातील हाय गांडीवर होत्या अनेक शस्त्रे त्यात होत्या गाडीवर होत्या अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या गाडीवर तुम्हा सांगतोय खरं ऐकावं भर हिच्यातील हाय गांडीवर 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 आणि कोण नारळ मारला नाही त्याने पोचा मारला बरोबर आहे ना. आणि त्यातनं अंड फुटला मच्छिंद्रनाथ जन्माला आले ही कथा आहे. बघा कसं कहते ते गोल गोल अंड असता अखंड गोल गोल अंड असता अखंड यमुनेच्या या जळामध्ये घालून मसा हा गेला तो कसा काहीच घटका पळामध्ये पाहतो बगळा हा प्रकार सगळा है की नाही. जवळ येता तिरा अंड जवळ येता तिरा अंड ज्या वेळेला तिराला अंड येत बगळा सगळा प्रकार पाहतोय पाहतो बगळा हा प्रकार सगळा जवळ येता तिरा अंड
बोचा मारायचा 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 हे गोल गोल अंड असा अखंड यमुनेच्या या जळामणी राजूने कसा केला तो कसा काहीच घटना पडलामणी पाहतो बघा हा प्रकार सगळं जवळ येतात बोचा मारायचा हे बोचा मारायचा बोचा मारायचा बोचा मारायचा बोचा मारायचा बोचा मारायचा या ठिकाणी दिव्यांश परमात्मा आणि म्हणून बापाची शान हे शिवनेरी चौक मित्र मंडळ या पेठ बापाची शान हो देवीचा करती सोहळा वाटे साऱ्या अभिमान या देवीचा करती सोहळा वाटे साऱ्या अभिमान या देवीचा करती सोहळा वाटे माझी अभिमान या देवीचा करती सोहळा वाटे माझी अभिमान शेतकरी 500 रुपये बाळासाहेबांच्या गीताची फरमाईश आहे ठीक आहे एकच फक्त अंतरा घेतो नाही निरोप घेतो निरोप घेऊन गेले जरी गे साहेब जगताचा डौलाने हा फडकून सांगे भगवईने त्यागाचा रैला दरारा रैला दरारा रैला दरारा वाचा बाळासाहेब वागाचा 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 फक्त एकच जोड फक्त माझ्या आदिशक्ती या ठिकाणी गरजेश्वरीला अर्पण करते कथा हा महिमा तुझी प्रतिमा मनात ठसली किल्ल्याच्या पायी जन माऊली घर जाई बसली 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 कथा हा महिमा तुझी प्रतिमा मनात ठसली कथा हा महिमा तुझी प्रतिमा मनात ठसली किल्ल्याच्या पायी जन माऊली घर जाई बसली किल्ल्याच्या पायी जन माऊली घर जाई बसली किल्ल्याच्या पायी जन माऊली घर बसली किल्ल्याच्या पायी जन घर जाई माऊली बसली किल्ल्याच्या पायी जन माऊली घर जाई बसली पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी सर्व रसिक वर्गाचे थोरामोठे